नाही नाही अजून लिहून झालं नाही आहे. नाही मी लिहितो. नाही मी स्किटबद्दल नाही बोलत आहे, वेगळं आहे. हॅलो हॅलो. अरे बाबा मी कधी नाही बोललोय का? अरे प्रॉब्लेम असतात ना. मी तुम्हाला बोललेलो ना, हे 5 दिवस मी एकही अक्षर लिहिणार नाही. अरे डेली सोपचा रायटर आहे म्हणून काय झालं, ब्रेक नको? नाही कायमचा नका देऊ. अरे बाबा अरे जेन्युइन प्रॉब्लेम आहे रे माझा. लोकांचे हात दगडाखाली येतात, माझा तांब्यामध्ये अडकलाय रे. ए तू सेटवर रिक्षा नको फिरव, एक तर विषय नाही मिळत तिकडे त्या लोकांना. एक नाव घेतलं ना की हो बोलावं लागतं. रावस प्रोडक्शन आहे ना म्हणून मी हो बोलतो. म्हणून हो बोलतो फक्त. लगेच कसं लिहून देणार? ओरडत नाही. मी बघतो अर्ध्या तासात काहीतरी मॅनेज करून बघतो, देतो तुला 1-2 सीन काहीतरी दुपारपर्यंत. तोपर्यंत उरलेले सीन तुम्ही शूट करून घ्या. हां हे बघा प्रसाद सर, असं होतो अशी वेळ दुश्मनावर पण येऊ नये. आप्पा हॅलो. अहो आप्पा तुम्हाला सांगितलं ना, तो कोणतो वेल्डर का कोणतो पाठवा तांब्या काढायला, तो आलेला नाहीये. कोणतो टायपिस्ट मुलगा बाबल्या का बेमट्या, तो पाठवणार होता, तो पण आलेला नाहीये अजून. आप्पा कोणतरी आलं, मी नंतर बोलतो, ठेवा. दादा नमस्कार, मी बाबल्या मयेकर. आपण पाठवलंय? हा त्याचं काय झाला, आप्पाची नोटीस यायला उशीर झाला. आता मी टायमाचं पक्को. एकदा गेला तुमचं राहू दे. ते मडकं का घेऊन आलात तुम्ही? गांगण. गांगणांचं काय? पेट्रोल पंपावर गेले होते, 20 रुपयाचं पेट्रोल टाक म्हणाले, यमान हाक मारल्यावरनं. मला काय कळलं नाही हो. पेट्रोल पंपावर गेले, पेट्रोल साठी टाकी उघडल्यानी 20 रुपयाचं टाक म्हणताना सिगरेट टाकीत गेली. गांगण गांगण एकदम कॉमेडीच मेले ना. हसतावा काय? नाही हसतावा काय? सुत का गावावर पोरगी एकटी आ, तिला एकटीला मला समजवायचं आज रात्री वडाखाली. ते राहू दे, पण ते मडकं कशाला आणलंय तुम्ही? मडकं कशाला आणलंय? मडकं? गांगणात पोरगो नाही ना, म्हणून म्हटलं मी धरते मडकं. अच्छा, मग ते अंतिम विधी वगैरे केलात ना तुम्ही त्यांचे? खय स्मशानाकडे चाललो होतो आपण निरोप धाडल्यानी, म्हणून तुमच्याकडे वळलंय. म्हणजे तुम्ही अंत्ययात्रा सोडून आलाय? सोडून खय घेऊन आलंय. सगळे माझ्या मागेच आहेत. तर दुसरा मजला आहे ना, तिथे तिरडीचे बांबू अडकले. पण बांबू काढूक वेळ लागेल, तोपर्यंत म्हटलं तुमका भेटून घेतय. अहो तुम्ही काय बोलते, तुम्हाला कळतंय का? पाहुण्यानू खैचा कॅलेंडर वापरताव? या गुढीपाडवा खै साजरा करताव? गुढीपाडवा नाही हो, ह्याच्यासाठी तुम्हाला बोलवलंय. माझा हात तांब्यात अडकलाय ना, म्हणून तुम्हाला बोलवलंय हो. मी काय धुवून बिवून देणार नाही. गावचा माणूस असून म्हणून कसली पण कामं करणार नाही मी. हा पाणी न्यायचा तांबे नाहीये, पाणी प्यायचा तांबे आहे. तुळशीचे पानं त्याच्यात कुस्करत होतो, तो हात अडकलाय कड्यामुळे, ते लागतोय म्हणून रुमाल बांधलाय हो. काढून घेऊया. चिंटू वेल्डर हा ना, त्याच्याकडे जाऊ. अहो तेवढा वेळ माझ्याकडे असतं तर मी गेलो नसतो का? पुढच्या अर्ध्या तासात मी सिरियल लिहितो ना, त्याचा स्क्रीन प्ले मला पाठवायचा हो. तुम्ही टायपिस्ट आहात असं आप्पा बोलले. टायपिस्ट म्हणजे लय जबरदस्त टाईप करतो. सकाळी एकदा बैठक घातलेल्या कोर्टाच्या बाहेर की संध्याकाळपर्यंत उठाक भेटत नाही. जन्म दाखल्यापासून मरण दाखल्यावर सगळं करताय. ते कोर्टाच्या बाहेर तुम्ही बसता ना, तुम्ही माझी हेल्प करा, तुम्ही ते टाईप करा. मी सिरियल लिहितो ना, ती धुक्यात हरवली वाट, त्याचा मला स्क्रीन प्ले पाठवायचा आहे. खयची सिरियल? धुक्यात हरवली वाट. ही खय लागता? 250 एपिसोड झाले त्याचे. काय बोलता? तुम्ही बघत नाही? मी भेटीला की जीवा बघतोय. होय काय? हे काय सगळे इलेत ना. पाहुणे नो तात्यांका सांगू त्यांच्या घरात खोटा माणूस इलाय म्हणून. कशाला? कृष्णा जंगम. ता खरा आहे खोटा हे सांगू? अहो सस्पेन्स आहे त्यांच्या सिरियलचा, तो कशाला 4 चौघात सांगताय? खायचा सस्पेन्स झगडाचा अख्ख्या महाराष्ट्रात माहिती आहे, म्हाताऱ्याकच माहिती नाही. एकटा अंधारात हा त्याला सांगायला नको. उद्या टेन्शन घेतलं आणि गांगण्यासारखा गेलो मग. गप्पा बसा तुम्ही. त्यांचं टेन्शन तुम्ही ना घेऊ, रुक्मिणी बाई आहेत. तुम्ही माझ्या सिरियलचं टेन्शन घ्या. तुम्ही ते मी सांगतो ना तसं स्क्रीन प्ले फक्त टाईप करा, एवढंच फक्त माझं म्हणणं आहे. ह्याच्यावर टाईप करायचा? हा घ्या, लॅपटॉप घ्या. मस्त. हा घ्या मस्त. हो काय झालं तात्यानू? या जाम झाला आपल्याकडे ना, अजूनपर्यंत ह्या साईडने उघडायची पद्धत नाही आली. तिकडून उघडा, तिकडून. माका टाईप रायटरची सवय आहे ना, त्यामुळे सावकाश घ्या. 1 तासाचा विशेष भाग करायचा आहे ना, म्हणजे कसं असं काहीतरी करायचं ना, जेणे ना बघून लोक अशी मेली पाहिजेत. मेली पाहिजे? मी सांगू काय? सिरियल बंद करा, आनंदाने मरतील लोक. मी सांगतो तेवढं लिहा तुम्ही, स्वतःची अक्कल नका पाजळू. मी आपला रायटर आहे ना, इनपुट्स देता, माझे इनपुट्स देता. खाली वाटत असेल तर तुम्ही मांडीवर घेतला तरी चालेल. मांडीवर घ्या.
हा, घ्या लिया सकाळचा सीन. विद्युलता आपल्या सिरियलची हिरोईन आहे. विद्युलता दादरच्या ट्रॅफिकमध्ये फसलेली आहे आणि दादरच्या ट्रॅफिकमध्ये फसली. दादरच्या ट्रॅफिकमधून ती वाट काढत काढत प्लाझा सिनेमाच्या इथे येते. प्लाझाच्या बस स्टॉपवरती उभी आहे आणि तेवढ्यात विद्युलताला कोण भेटत? तेवढ्यात ए मूर्ख माणसा आहे. अरे लॅपटॉप का उडवलंस तू? ती मका टाईपरायटरची सवय आहे ना, खटको आत घेतलंय. अरे अरे तुझ्या खटक्यापाय कितीचा फटका पडला असता माहितीये का? अरे बाबा टाईपरायटर नाही रे तो, लॅपटॉप आहे. स्क्रीन प्ले त्याच्यात सगळे स्क्रीन प्ले. प्लीज रे बाबा असं नको करू प्लीज प्लीज. चांगलं. हा ली. विद्युलता बसमध्ये चढते आणि बसमध्ये अचानक इथे काहीतरी ड्रामा केला पाहिजे. ड्रामा? तिकडे आपण काय करूया, तिकडे सिरियलचा हिरो येतो. हिरो? हा सिरियलचा हिरो पुनर्वसू तिच्या समोर येतो. पुनर्वसूला बघून ती अचानक थांबते. तिला काय बोलावं कळत नाही तरी हिम्मत करून ती पुनर्वसूच्या पुढ्यात जाते. त्याच्यानंतर पुनर्वसू तिला बघतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. पुनर्वसू विद्युलताला मिठी मारतो आणि विद्युलता पुनर्वसूच्या कानात आय लव्ह यू बोलते. लिवलाय मी. काय लिहिलं वाच जरा. अचानक बस मिळाल्यामुळे विद्युलता गोंधळते. तिला गोंधळलेलं पाहून बस चालक तिच्या प्रेमात पडतो. बस चालक पुनर्वसूला मिठी मारतो. विद्युलता बसवाल्याला आय लव्ह यू म्हणते, त्याला प्रपोज मारते आणि बसवाल्याचं पुनर्वसन करते. तुझा जन्म सर्वपित्री अमावस्याला झालेला का रे? का? अरे बसवाल्याचं पुनर्वसन अशी सिरियल नाही रे माझी. अरे धुक्यात हरवली वाट अशी प्रेमाची सिरियल आहे. हे असं काय नको. हे खोड सगळं आधी बोललो ते सगळं लिही. कळलं काय तुला? या चुकीचा आपण का? साक्षीदार आपल्या बाजून नसला ना की निकाल आपल्या बाजून लागत नाही. तसा झाला या म्हणजे सीन बदलूक लागता. म्हणजे काय करायचं? वेगळं करू. वेगळं? कोकणातलं सीन. कोकणात? विद्युलता हा ना हा खेकड्याचा रस्सो घेऊन येता हा आणि पुनर्वसू हा ना हा. तो तिच्यासाठी खटखटे लाडू आणूक विसरता. या मुद्द्यावरून दोघांची भांडणं होतात. हा त्या भांडणाचा राग काढूक विद्युलता डायरेक्ट रत्नागिरीत येते. रत्नागिरीत ती बाबल्या घेऊन सांगते, मका पुनर्वसूची तक्रार करूची हा, तू नोटीस काढ. मुळात मुंबईतली एक हिरोईन विद्युलता रत्नागिरीत येऊन बाबला मयेकरला तक्रार करायला काय सांगेल? कारण बाबल्या सिरियलचा रायटर आहे ना. अरे तू रायटर नाही रे. मी सांगतो तेवढं तू तुझं डोकं नको लावू रे. मी तुला सांगतो तेवढंच फक्त टाईप कर. ली काहीतरी ना आता वेगळं करूया. म्हणजे खूप वेगळं करू जा. वेगळं करू जा. हा हिरो हिरोईन मध्ये तिसरी पोरगी आणा. अरे ते नको रे. हल्ली सगळ्या सिरियल तशाच चालतात. ते मला नाही आवडत. तुम्हाला नाही आवडत? नाही. 10 एपिसोड नंतर टाच कराल तुम्ही पण. अरे नाही रे. मी असा लेखक आहे ना की माझ्या सिरियल मध्ये हिरो हिरोईनचं जरी भांडण झालं ना तरी 5व्या मिनिटाला ते सॉल्व्ह होतं. 5 मिनिटाला सॉल्व्ह होतं. हा, हा. मग आपण एक काम करू. काय? कोकणाच्या भोगद्यात हा सीन करू. कोकणातला बोगद्याचा सीन म्हणजे काय करायचं? कोकणचा भोगदा लागला हा. की हिरोईनचं भांडण दाखवायचं. हा. आणि भोगदा संपला की भांडण सॉल्व्ह. कोकणात सगळी भांडणं काळोखात सॉल्व्ह होता. ही तुझी फालतू मेंटॅलिटी आहे. कळलं? ही माझी एकट्याची मेंटॅलिटी नाही. मग? ही अख्ख्या देशाची मेंटॅलिटी आहे. आपण 2 नंबरवर आहे लोकसंख्येच्या बाबतीत. अरे असं नाही चालत रे बाबा. असं नाही चालत. एक काम कर. ते लिहिले ना विद्युलता पुनर्वसूला भेटते आणि पुनर्वसू तिला मिठी मारतो. विद्युलता त्याच्या कानात आय लव्ह यू बोलते. ह्याच्या पुढे पुनर्वसू विद्युलतेला सांगतो की आपण दोघांनी पळून जाऊन लग्न करूया. आणि नाही थांब. बॅकस्पेस मागे बॅकस्पेस मागे. हा बस काय आलं सांग आता. श्री अरे तू सगळं खोडलंस. अरे तुला फक्त एक ओळ खोडायला सांगितली रे. एवढ्या जोराने बॅकस्पेसचं बटन दाबतात. मका फोन इलो. हॅलो पप्पे. हा झालं. गांगण उठायचे आहेत त्याला पेटवायचं आहे. हॅलो. अरे थांब ना. हे लिहायचंय ना. अरे ऐक ना. आधी गांगान मग लिखाण. अरे थांब ना. हे बाबा येतं. थांब ना.